नमस्कार. आज आपण बनवत आहोत व्हाईट सॉसमधला पास्ता. त्याच्यासाठी महत्त्वाचे इन्ग्रेडियंट पास्ता घेतलाय मी. हा गव्हाचा पास्ता आहे. ह्याच्यात मैद्याचाही येतो. त्याच्यानंतर त्याला ज्या लागणाऱ्या फोडणीला भाज्या आहेत त्या आहेत, पहिला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बेबी कॉर्न, मक्यातले दाणे पण मी घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे. त्याच्यानंतर फोडणीला आपण लसूण घालणार आहोत तर ती आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता व्हाईट सॉस जो बनवायला लागतो त्याच्यासाठी आहे महत्त्वाचं, मैदा घेतलेला आहे मी, दूध आहे, चीजची एक स्लाइस आहे, बटर आहे, त्याच्यानंतर चीजी मेल्ट पण मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक आहे हे ऑरिगॅनो आपल्याला लागणार आहे. पेरी पेरीचं पण थोडीशी एक टेस्ट मी देणार आहे त्याला. तर हे 2 मसाले आहेत. त्याच्यानंतर काळी मिरी पावडर आहे आणि महत्त्वाचं मीठ. आता पास्ता शिजवण्यासाठी आपण इथे गरम पाणी घेतलेलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण थोडंसं ऑइल घालणार आहोत आणि त्याच्यानंतर मीठ घालणार आहोत. आणि पाणी उकळलं की आपण हा आता पास्ता जो आहे तो त्याच्यात घालणार आहोत. पूर्ण तुम्ही बघू शकता. आणि व्यवस्थित हा एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता आता हा पास्ता आपला रेडी आहे. व्यवस्थित शिजलेला आहे पास्ता. आपण पाणी उकळत असताना त्याच्यात ऑइल घातल्यामुळे हा आता व्यवस्थित मोकळा झालेला आहे, चिकटलेला नाहीये. आता पास्त्यासाठी जी फोडणी लागणार आहे त्याच्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल बघू शकतात बऱ्यापैकी गरम झालेला आहे. आपण जो लसूण घेतलेला होता तो लसूण कापलाय मी. तर तो चिरलेला लसूण ह्याच्यात घालायचा आहे आणि तो थोडासा ना ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे, कारण की तो असा कुरकुरीत लागला तरच खूप छान लागतो. आता तुम्ही बघू शकता लसूण असा थोडासा क्रिस्पी सारखा झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. आता कांदा झाला आपला टाकून. आता आपण टोमॅटो टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती शिजवायचं आहे आणि जास्त एकदम असं मेल्ट होईपर्यंत नाही शिजवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी थोडासा नरम झालेला आहे. या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे ढोबळी मिरची, बेबी कॉर्न आणि कॉर्न जे आपण सोलून ठेवलेले. तर हे आपण आता सगळे टाकतोय आणि व्यवस्थित मिक्स करतोय. गॅस मीडियमच ठेवायचा आहे आपला. आता हे झाल्यानंतर आता आपण व्हाईट पास्त्यासाठी जो आपल्याला व्हाईट सॉस लागणार आहे तो आता आपण बनवतो आहोत. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पहिलं हे अमूल बटर घेतो आहोत आणि ते व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं आहे. आता बटर मेल्ट झालंय. आता आपल्याला हा जो मैदा आहे तो आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला पहिला तो परतून घ्यायचा आहे. एकदम लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे मैदा. आता ह्या स्टेजला तुम्ही बघू शकता थोडा ब्राऊन झालेला आहे, व्यवस्थित परतून झालेला आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला दूध ॲड करायचं आहे. आता हे दूध ॲड करता करता एक लक्ष द्यायचं आहे की जेव्हा हे शिजेल तेव्हा ह्याच्या गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजेत. जे आपण ते मिश्रण हे केलेलं आहे मैद्याचं त्याच्या, तर व्यवस्थित ते पहिलं फोडून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही हा पास्ताचा आपला व्हाईट सॉस रेडी आहे. आणि इथे आपण बघू शकतो आता आपल्या हे भाज्या शिजलेल्या होत्या. तर आपण आता त्याला गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो पास्ता आहे तो आपण घालतो आहोत. आता पास्ता टाकल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला मिरीपूड घालायची आहे. त्याच्यानंतर ऑरिगॅनो पावडर आपण घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे ते. मला पेरी पेरी सॉस पण आवडतो, आपला पेरी पेरी मसाला आवडतो, त्याच्यामुळे पेरी पेरी मसाला जरा बऱ्यापैकी घातलाय. आता हे व्यवस्थित परतून घेणार आहे मी. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे टोमॅटो सॉस होते म्हणून मी टोमॅटो सॉस पण घातलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत व्हाईट सॉस. आता व्हाईट सॉस घालून झालेला आहे. आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि आपण जे मेयोनीज आपलं होतं ते आपण घेणार आहोत, चीजी मेल्ट ते आपण घेतलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मोठ्या गॅसवरती.
आता माझ्याकडे चीज स्लाईस होती. चीजचे तुम्ही हे पण करू शकतात, क्यूब्स पण टाकू शकतात. माझ्याकडे स्लाईस होती तर आता मी स्लाईस टाकते चीजची. आणि त्याला फक्त आपल्याला एक वाफ आणायची आहे मोठ्या गॅसवरती. तर आपला पास्ता हा इथे रेडी झालेला आहे. तर असा आपला हा व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतो. आणि कमेंट्समध्ये सांगा की कसा झालेला आहे. ओके. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.